मी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। आपण सर्वजण आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींकडे प्रथमतः नकारात्मक दृष्टीने पाहतो, त्याचे नकारात्मकतेतूनच विश्लेषण करतो व नंतर त्यात सुख किंवा दुःख शोधतो। परंतु त्या घटनेकडे अगोदरच आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं असल्यामुळे त्यातून दुःखच मिळते। घटनांचा सकारात्मक विचार करून स्वीकार करणे यातच खरा आनंद आहे। भगवान श्रीकृष्ण, हर श्रीराम किंवा ज्ञानेश्वर आदी संत या सर्वांची जीवनचरित्र आपण अभ्यासली असता त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वाईटच गोष्टी घडल्या, परंतु त्यांनी त्या घटनांचा कुठेही बाऊ किंवा दुःख व्यक्त केलेला आपल्याला दिसत नाही। कारण त्यांनी प्रत्येक घटनेचा आनंदाने स्वीकार करून ती घटना सकारात्मक दृष्टीनेच घेतली, म्हणून ते परमेश्वर किंवा संत पदापर्यंत पोहोचले, असे प्रतिपादन व्याख्याते युवराज पाटील कोल्हापूर यांनी केले। दिंडोरी तालुक्यातील मोहाड येथील अष्टबाहू गोपाल कृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित 17व्या व्याख्यानमालेतील 5वे पुष्प आनंद तुमच्या हातात या विषयावर बोलताना पाटील बोलत होते। ते पुढे म्हणाले की आपण भूतकाळ किंवा भविष्य काळात जगतो, वर्तमानात जगत नाही। त्यामुळे वर्तमानात जगण्याची कला आपण जाणीवपूर्वक शिकून घेतली पाहिजे। प्रत्येक गोष्टीकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले पाहिजे। दुसऱ्याच्या वर्तनावर नियंत्रण आणण्याचा हट्ट व सतत दुसऱ्याशी तुलना करणे हे दुःखाचे कारण असून प्रत्येकाने प्राप्त है तो पर्याप्त है हा आनंदी राहण्याचा मंत्र घेतला पाहिजे। हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी शालिनी विठ्ठल कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण करण्यात आले। यावेळी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, कादवा संचालक शहाजी सोमवंशी, विठ्ठल कदम, बाळासाहेब कदम, संपत देशमुख, केशव जाधव, तुषार वाघ, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा डॉक्टर विलास देशमुख यांनी केले। सूत्रसंचालन धनंजय देशमुख तर आभार विद्यार्थिनी कस्तुरी जाधव यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।